श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण आध्यात्मिक ताप व आदिभौतिक ताप याविषयीचे निरूपण श्रवण केले. या व्हिडिओमध्ये आपण दशक 3 यामधील समास 8वा आधिदैविक ताप याविषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. चला तर मग श्रवण करूयात आधिदैविक ताप. मानवी जीवनात अनेक अनादी समस्या आहेत. त्यापैकी एक अशी की हे जग कर्मभूमी आहे. जसे करावे तसे त्याचे फळ भोगावे हा येथील नियम आहे. पण प्रत्यक्ष जीवनात काय आढळते? शरीर शक्तीच्या किंवा द्रव्य शक्तीच्या किंवा दंड शक्तीच्या जोरावर माणूस धडधडीत अनितीने व अन्यायाने स्वार्थ साधतो. त्याच्या वाईट कर्माचे फळ त्याला येथे मिळत नाही. असे का? या प्रश्नाचे उत्तर असे की मनुष्य जे जे कर्म येथे करतो ते कधीही वाया जात नाही. केव्हा तरी कोठेतरी त्या जीवाला त्याचे फळ मिळालेच पाहिजे. जर या जन्मात ते मिळाले नाही तर मृत्यूनंतरच्या अवस्थांमध्ये ते मिळते हे नक्की. हा फळभोग अतिंद्रिय असल्यामुळे श्री समर्थ रामदास स्वामी असे विनवतात की मृत्यूनंतरच्या अवस्थांची शास्त्रामधील वर्णने काल्पनिक मानू नयेत. मृत्यूच्या पलीकडे काहीतरी व्यवस्था आहे आणि तेथे या जगामध्ये केलेल्या कर्मांचा जाब द्यावा लागतो. हे सुद्धा तितकेच खरे आहे. शास्त्रामध्ये त्याला यमयातना असे म्हणतात. ज्याला परमार्थ हवा त्याने या जगातील आपल्या जीवनात सत्कर्मांनाच वाहून घेतले पाहिजे हे काही सांगायला नको. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात आदिदैविक ताप. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. मागा बोलिला आध्यात्मिक त्या उपरी आदिभूतिक. आता बोली जेल आदिदैविक तो सावध ऐका. श्लोक. शुभाशुभेन कर्माणा देहांते यमयातना. स्वर्ग नरकादि भोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम्. शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना. स्वर्ग नरक भोगनाना या नाव आदिदैविक. श्रीराम. नाना दोष नाना पातके मधांधपणे अविवेके. केली परे ते दुःखदायके यमयातना भोगविती. श्रीराम. अंगबळे द्रव्यबळे मनुष्यबळे राजबळे नाना सामर्थ्याची निबळे अकृत्य करीती. श्रीराम. नीती सांडुनिया तत्वता करू नये तेची करिता. यमयातना भोगिता जीव जाये. श्रीराम. डोळे झाकून स्वार्थ बुद्धी नाना अभिलाष कुबुद्धी. वृत्तीभूमी सीमा सांधी द्रव्यदारा पदार्थ. श्रीराम. मातलेपणे उन्मत्त जीवघात कुटुंबघात. अप्रमाण क्रिया करीत म्हणून यमयातना. श्रीराम. मर्यादा सांडोनी चालती ग्रामादंडी ग्रामाधिपती. देशादंडी देशाधिपती नीती न्याय सांडिता. श्रीराम. देशाधिपतीस दंडिता राहो रायास दंडिता देवो. राजा न करिता नीती न्यावो म्हणून यमयातना. श्रीराम. अनितीने स्वार्थ पाहे राजा पापी होऊन राहे. राज्यांती नरक आहे म्हणून या. श्रीराम. राजा सांडिता राजनीती तयास एम गांजिती. एमनीती सांडिता धावती देवगण. श्रीराम. ऐसी मर्यादा लाविली देवे म्हणून नीतीने वर्तावे. नीती न्याय सांडिता भोगावे यमयातनेसी. श्रीराम. देवे प्रेरिले यम म्हणून आदिदैविक नाम. तृतीय ताप दुर्गम यमयातनेचा. श्रीराम. यमदंड यमयातना शास्त्री बोलिले प्रकारणाना. तो भोग कदापि चुकेना या नाव आदिदैविक. श्रीराम. यमयातनेचे खेद शास्त्री बोलिले विशद. शरीरी घालून अप्रमाद नाना प्रकारे. श्रीराम. पाप पुण्याची शरीरे स्वर्गी असती कळीवरे. त्यात घालून नाना प्रकारे पाप पुण्य भोगविती. श्रीराम. नाना पुण्ये नाना विळास नाना दोषे यातना कर्कश. शास्त्री बोलिले अविश्वास मानूच नये. श्रीराम. वेदाज्ञेने न चालती हरिभक्ती न करीती.
त्यास यमयातना करीती या नाव आदिदैविक श्रीराम. अक्षोभ नरकी उदंड जीव जुनाट किडे करीती रबरव. बांधोन टाकीती हात पाव या नाव आदिदैविक श्रीराम. उदंड पैस लहान मुख कुंभाकार कुंड एक. दुर्गंधी उकाडा कुंभपाक या नाव आदिदैविक श्रीराम. तप्त भूमिका ताविती जळत स्तंभ कोटाळविती. नाना सांडस लाविती या नाव आदिदैविक श्रीराम. हेमदंडाचे उदंड मार यातनेची सामग्री अपार. भोग भोगिती ना पापी नर या नाव आदिदैविक श्रीराम. पृथ्वीमध्ये मार नाना त्याहून कठीण यमयातना. मारिता संतची असेना या नाव आदिदैविक श्रीराम. चौघे चौकडे वेढीती एक ते झोकून पाडिती. तानिती मारिती ओढोनी नेती या नाव आदिदैविक श्रीराम. उठवेना बैसवेना रडवेना पडवेना. यातनेवरी यातना या नाव आदिदैविक श्रीराम. आक्रंदे रडे आणि फुंजे धकाधकीने निर्भुजे. झुरझुरो पंजरो होऊन झिजे या नाव आदिदैविक श्रीराम. कर्कश वचने कर्कश मार यातनेचे नाना प्रकार. त्रास पावती दोषी नर या नाव आदिदैविक श्रीराम. मागा बोलिला राजदंड त्याहून हेमदंड उदंड. तेथील यातना प्रचंड भीमरूप दारुण श्रीराम. आध्यात्मिक आदिभूतिक त्याहुनी विशेष आदिदैविक. अल्पसंख्येते हाई एक कळावया बोलिले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आदि दैविक तापनाम समास 8वा समाप्त. दशक 3रा समास 9वा मृत्यू निरूपण. ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणून श्री समर्थ रामदास स्वामींचे स्थान हे वशिष्ठ, वामदेव, नारद, शुक्राचार्य, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, त्याचप्रमाणे कबीर व रामकृष्ण यांच्या शेजारी आहे. हे जितके खरे तितकेच साक्षात्काराचे तत्वज्ञान सांगणाऱ्या ग्रंथांमध्ये दासबोधाचे स्थानही भगवद्गीता, योग वासिष्ठ, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत व डिवाइन लाईफ यांच्या बरोबरीचे आहे, हेही खरे. साक्षात्काराचे तत्वज्ञान सांगताना मृत्यूचा विचार करणे फार महत्वाचे आहे. मृत्यूचा विचार केल्याशिवाय मानव जीवनाचा संपूर्ण अर्थ कळणेच शक्य नाही. जे तत्वज्ञान मृत्यू विचारात घेऊन जीवनाचा अर्थ शोधते तेच यथार्थ तत्वदर्शन करून देते. अध्यात्माची वाटचाल करत असताना जीवाला याच जन्मात संपूर्ण साक्षात्कार होणे दुर्घट असते. आत्मज्ञान व्हावे यासाठी जन्मभर झटणाऱ्या जीवाची अंतकाली काय अवस्था होते हे साधकांना समजणे आवश्यक आहे. शिवाय एखाद्यास येथेच आत्मसाक्षात्कार झाला तर तो अंतकाळी तसाच सतेज राहतो का, मंदावतो हेही समजणे आवश्यक आहे. पण साध्या व्यवहारी जगामध्ये मृत्यूबद्दल पुढील गोष्टी अगदी निशंकपणे मानतात त्या या की जगातील कोणत्याही घटनेबद्दल कोणास खात्री देता येत नाही, पण मृत्यूबद्दल मात्र कोणासही कधीच शंका येत नाही. मी केव्हा तरी मरणार आहे हे प्रत्येक माणूस जाणून असतो. माणसाच्या मृत्यूचा काल अगदी निश्चिंतपणे अगोदर समजणे जवळजवळ अशक्यच असते. मनुष्य मेला की त्याच्या देहातील जिवंतपण लोप पावते. त्याचे पुढे काय होते याचा काही पत्ताच लागत नाही. मृतदेह पुरतात किंवा जाळतात. नंतर जगाचे अर्थात त्याच्या अत्यंत निकटवर्तीयांचे, नातेवाईकांचे नित्याचे व्यवहार पूर्ववत होऊ लागतात. मृत माणसाची स्मृती हळूहळू लोप पावू लागते. त्याने केलेल्या कर्माचे शुभाशुभ परिणाम कमी जास्त काल दिवस टिकतात, पण कोणाच्याही कर्माचे तेज जसेच्या तसेच टिकून राहत नाही. 99.9 माणसांच्या मृत्यूबद्दल जग विशेष विचार करत नाही. अक्षरशः हजारो माणसे रोज मृत्युमुखी पावतात, पण जग त्याकडे लक्ष देत नाही. मनुष्य कर्तृत्ववान खरा, पण त्याच्या कर्तृत्वाच्या घमेंडीला मृत्यू हा मोठा जबर उतारा आहे. मृत्यूबद्दल चिंतन करूनच माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनला. मृत्यूने सर्व काही संपते, वाया जाते हे खरे नाही असे सिद्ध करण्यास तत्वज्ञान, धर्म व काव्य धडपड करतात. तत्वज्ञान म्हणजे मृत्यू व अंतकाल यांचा सूक्ष्म अभ्यास होय असे प्लेटो म्हणतो.
उपनिषदांना मृत्यूच्या ज्ञानाबद्दल मोठेच कुतूहल होते. कठोपनिषदातील नचिकेताचे आख्यान, छांदोग्य उपनिषदातील शांडिल्य विद्या आणि प्रश्नोपनिषदातील 3रा प्रश्न यामध्ये ऋषींचे मृत्यूविषयक विचार आढळतात. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी मृत्यूचा खोल विचार मांडला आहे. मृत्यूचे महत्त्व जाणून श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये त्यासाठी एक स्वतंत्र समासच घेतला आहे. संतांचे सांगणे असे की द्वैताने किंवा भेदाने भरलेल्या दृश्य विश्वामध्ये जन्म आणि मृत्यू एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. आत्मस्वरूपाच्या विस्मृतीमध्ये राहणाऱ्या जीवाला आनंदाची तहान लागते. आनंद मिळवण्यासाठी साधन हवे म्हणून जीव दृश्य देह निर्माण करतो. ज्या द्रव्यापासून देह तयार होतो त्यांना झीज असल्यामुळे कालांतराने आनंद देण्यास देह लायक उरत नाही. तेव्हा जितक्या सहजपणे जीव देह धारण करतो तितक्या सहजपणे तो देहातून बाहेरही पडतो. या बाहेर पडण्याला मृत्यू असे म्हणतात. जीवनाच्या इतिहासात जन्मकाल आणि अंतकाल दोन्ही फार महत्त्वाचे मानतात. दोन्ही प्रसंगी जीव अव्यक्त आणि व्यक्त यांच्या संधीत असतो. जन्माच्या प्रसंगी म्हणजे आईच्या पोटात गर्भधारणा होते त्यावेळी जीव अव्यक्तातून व्यक्तामध्ये उतरतो, तर मृत्यूच्या प्रसंगी म्हणजे अंतकाळी तो व्यक्तातून अव्यक्तामध्ये परत जातो. हे दोन्ही फार महत्त्वाचे संधिकाल आहेत. पैकी जन्माच्या वेळेची संधी जीवाच्या शक्तीपलीकडे असते. जीव तेथे वासनेच्या अधीन राहतो, पण मृत्यूच्या वेळेची संधी मात्र तो स्वाधीनपणे साधून आध्यात्मिक प्रगतीच्या वरच्या पायरीवर खात्रीने चढू शकतो. अशी संधी साधणे म्हणजे उत्तम मरण येणे होय. दृश्य जगात मृत्यू हा काळाचा जबरदस्त चपेटा आहे. निर्मित वस्तूंचा संपूर्ण नाश करणे हाच त्याचा सहज खेळ आहे. म्हणून प्रत्यक्ष भगवंताचे अवतार सुद्धा मृत्यूच्या तडाख्यातून सुटले नाहीत. हे सत्य श्री समर्थ महाराजांनी फारच ठासून सांगितले आहे. मरणसमयी जीवाच्या डोळ्यापुढे त्याचा सगळा पूर्व इतिहास उभा राहतो. जन्मभर ज्याच्या नादात तो जगतो तेच बलात्काराने त्यावेळी समोर येते. यासाठी उत्तम मरण येण्यास जन्मभर भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास आवश्यक असतो. अविद्येच्या प्रभावामुळे माणसाला दैनंदिन जीवनात मृत्यूचे स्मरण राहत नाही. त्या कारणाने उत्तम मृत्यू येण्यासाठी जरूर असणारा प्रयत्न तो करतच नाही. शेवटीचा दिवस गोड व्हावा म्हणून उत्तम मरण यावे किंवा कृत्य होऊन भगवंताच्या स्मरणात शांतपणे देह सोडावे साधावे म्हणून जे करायचे आहे तोच हा परमार्थ होय. मृत्यू केव्हा येईल याचा नेम नाही, म्हणून तो केव्हाही येईल ही जाणीव ठेवून साधकाने नेहमी तयारीत राहावे, हे श्री समर्थ रामदासांनी स्पष्ट सांगितले आहे. परमार्थ साधनात या जाणीवेला इतके महत्त्व आहे की मृत्यूचा समाज सांगताना श्री समर्थांची स्फूर्ती अगदी शिगेला पोहोचते. निरनिराळ्या भाषातील साहित्यात काय किंवा संत वाङ्मयात काय, मानवी जीवनातील मृत्यूची विलक्षण लीला इतक्या प्रभावी आणि जोरदार आणि ओघवती वाणीने कोठेही वर्णिलेली आढळत नाही. चला तर मग श्रवण करूयात मृत्यू निरूपण ओवी स्वरूपामध्ये. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. संसार म्हणेची सवेच स्वार, नाही मरणास उधार. मापी लागले शरीर घडीने घडी श्रीराम. नित्य काळाची संगती न कळे होणाराची गती. कर्मासारिखे प्राणी पडती नाना देशी विदेशी श्रीराम. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष जाणे लागे श्रीराम. अवचिते काळाचे म्हणिया रे मारीत सुटती एकसरे. नेऊन घालिती पुढारे मृत्यू पंथे श्रीराम. होता मृत्याची आटाटी कोणी घालू न सकती पाठी. सर्व त्रास कुटाकुटी मागे पुढे होतसे श्रीराम. मृत्यू काळ काठीनिकी वैसे बळीयाचे मस्तकी. महाराजे बळीये लोकी राहो न सकती श्रीराम. मृत्यू न म्हणे की हा क्रूर, मृत्यू न म्हणे हा झुंजार. मृत्यू न म्हणे संग्राम शूर समरंगणी श्रीराम. मृत्यू न म्हणे की हा कोपी, मृत्यू न म्हणे हा प्रतापी.
मृत्यू न म्हणे उग्ररूपी महाखळ श्रीराम, मृत्यू न म्हणे बलाढ्य, मृत्यू न म्हणे धनाढ्य, मृत्यू न म्हणे आढ्य सर्व गुणे श्रीराम, मृत्यू न म्हणे हा विख्यात, मृत्यू न म्हणे हा श्रीमंत, मृत्यू न म्हणे हा अद्भुत पराक्रमी श्रीराम, मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे हा करामती कैवाड जाणे श्रीराम, मृत्यू न म्हणे हयपती, मृत्यू न म्हणे गजपती, मृत्यू न म्हणे नरपती विख्यात राजा श्रीराम, मृत्यू न म्हणे वरिष्ठ जनी, मृत्यू न म्हणे राजकारणी, मृत्यू न म्हणे वेतनी वेतन धरता श्रीराम, मृत्यू न म्हणे देसाई, मृत्यू न म्हणे व्यवसायी, मृत्यू न म्हणे ठाई ठाई पुंडराजे श्रीराम, मृत्यू न म्हणे मुद्राधारी, मृत्यू न म्हणे व्यापारी, मृत्यू न म्हणे परनारी राजकन्या श्रीराम, मृत्यू न म्हणे कार्याकारण, मृत्यू न म्हणे वर्णावर्ण, मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण कर्मनिष्ठ श्रीराम, मृत्यू न म्हणे वित्पन्न, मृत्यू न म्हणे संपन्न, मृत्यू न म्हणे विद्वजन समुदायी श्रीराम, मृत्यू न म्हणे हा धूर्त, मृत्यू न म्हणे बहुश्रुत, मृत्यू न म्हणे विद्वजन, मृत्यू न म्हणे हा पंडित महाभला श्रीराम, मृत्यू न म्हणे पुराणिक, मृत्यू न म्हणे हा वैदिक, मृत्यू न म्हणे हा याज्ञिक अथवा जोशी श्रीराम, मृत्यू न म्हणे अग्नहोत्री, मृत्यू न म्हणे हा श्रोत्री, मृत्यू न म्हणे मंत्रयंत्री पूर्णागमी श्रीराम, मृत्यू न म्हणे शास्त्रज्ञ, मृत्यू न म्हणे वेदज्ञ, मृत्यू न म्हणे सर्वज्ञ सर्व जाणे श्रीराम, मृत्यू न म्हणे ब्रह्महत्या, मृत्यू न म्हणे गोहत्या, मृत्यू न म्हणे नानाहत्या श्री बाळकादी श्रीराम, मृत्यू न म्हणे रागज्ञानी, मृत्यू न म्हणे ताळज्ञानी, मृत्यू न म्हणे तत्वज्ञानी तत्ववेत्ता श्रीराम, मृत्यू न म्हणे योगाभ्यासी, मृत्यू न म्हणे संन्यासी, मृत्यू न म्हणे काळासी वंचू जाणे श्रीराम, मृत्यू न म्हणे हा सावध, मृत्यू न म्हणे हा सिद्ध, मृत्यू न म्हणे वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी श्रीराम, मृत्यू न म्हणे हा गोसावी, मृत्यू न म्हणे हा तपस्वी, मृत्यू न म्हणे हा मनस्वी उदासीन श्रीराम, मृत्यू न म्हणे ऋषेश्वर, मृत्यू न म्हणे कवेश्वर, मृत्यू न म्हणे दिगंबर समाधिस्थ श्रीराम, मृत्यू न म्हणे हठयोगी, मृत्यू न म्हणे राजयोगी, मृत्यू न म्हणे वितरागी निरंतर श्रीराम, मृत्यू न म्हणे ब्रह्मचारी, मृत्यू न म्हणे जटाधारी, मृत्यू न म्हणे निराहारी योगेश्वर श्रीराम, मृत्यू न म्हणे हा संत, मृत्यू न म्हणे हा महंत, मृत्यू न म्हणे हा गुप्त होत असे श्रीराम, मृत्यू न म्हणे स्वाधीन, मृत्यू न म्हणे पराधीन, सकळ जीवास प्राशन मृत्यूची करी श्रीराम, एक मृत्यू मार्गी लागले एकी अर्ध पंथ क्रमिले, एकटे सेवटास गेले वृद्धपणे श्रीराम, मृत्यू न म्हणे बाळ तारुण्य, मृत्यू न म्हणे सुलक्षण, मृत्यू न म्हणे विचक्षण बहुबोलिका श्रीराम, मृत्यू न म्हणे हा आधारो, मृत्यू न म्हणे हा उदारो, मृत्यू न म्हणे हा सुंदरो चतुरांग जाणे श्रीराम, मृत्यू न म्हणे पुण्य पुरुष, मृत्यू न म्हणे हरिदास, मृत्यू न म्हणे विशेष सुकृती नर श्रीराम, आता असो हे बोलणे मृत्यापासून सुटिजे कोणे, मागे पुढे विश्वास जाणे मृत्यू पंथे श्रीराम, चारी खानी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तितुके प्राणी मृत्यू पावती श्रीराम, मृत्या भेळे पळो जाता तरी मृत्यू सोडिना सर्वथा, मृत्यासनये चुकविता काही केल्या श्रीराम, मृत्यू न म्हणे हा स्वदेशी, मृत्यू न म्हणे हा विदेशी, मृत्यू न म्हणे हा उपवासी निरंतर श्रीराम, मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे श्रीराम, श्रोती कोपन करावा हा मृत्यू लोक सकळास ठावा, उपजला प्राणी जाईल परवा मृत्यू पंथे श्रीराम, येथे न म्हणावा किंत हा मृत्यू लोक विख्यात,
प्रकट जाणती समस्त लहान थोर श्रीराम. तथापि कित मानिजेल तरी हा मृत्यू लोक नव्हेल. या कारणे नासेल उपजला प्राणी श्रीराम. ऐसे जाणून या जीवे याचे सार्थकची करावे. जनी मरोन उरवावे कीर्ती रूपे श्रीराम. एरवी प्राणी लहान थोर मृत्यू पावती हा निर्धार. बोलिले हे अन्यथा उत्तर मानूची नये श्रीराम. गेले बहुत वैभवाचे गेले बहुत आयुष्याचे. गेले अगाध महिमेचे मृत्यू पंथे श्रीराम. गेले बहुत पराक्रमी गेले बहुत कपटकर्मी. गेले बहुत संग्रामी संग्राम सौरे श्रीराम. गेले बहुता बळाचे गेले बहुता काळाचे. गेले बहुता कुळाचे कुळवंत राजे श्रीराम. गेले बहुतांचे पाळक गेले बुद्धीचे चाळक. गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी श्रीराम. गेले विद्येचे सागर गेले बळाचे डोंगर. गेले धनाचे कुबेर मृत्यू पंथे श्रीराम. गेले बहुत पुरुषार्थाचे गेले बहुत विक्रमाचे. गेले बहुत आटोपाचे कार्य करते श्रीराम. गेले बहुत शस्त्रधारी गेले बहुत परोपकारी. गेले बहुत नानापरी धर्मरक्षक श्रीराम. गेले बहुत प्रतापाचे गेले बहुत सत्कीर्तीचे. गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे श्रीराम. गेले बहुत मतवादी गेले बहुत कार्यवादी. गेले बहुत वेवादी बहुता परीचे श्रीराम. गेली पंडितांची थाटे गेली शब्दांची कचाटे. गेली वादके अचाटे नाना मते श्रीराम. गेले तापस्याचे भार गेले संन्यासी अपार. गेले विचार करते सार मृत्यू पंथे श्रीराम. गेले बहुत संसारी गेले बहुत वेशधारी. गेले बहुत नाना परी नाना छंद करोनी श्रीराम. गेले ब्राह्मण समुदाय गेले बहुत आश्चर्य. गेले बहुत सांगो काय किती म्हणून श्रीराम. असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले. जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मृत्यू निरूपण नाम समास नववा समाप्त. दशक तिसरा समास 10वा वैराग्य निरूपण. या समासापासून श्री समर्थ रामदास स्वामी यांनी आपले तत्वज्ञान सांगण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांचे असे स्पष्ट मत आहे की मानवी जीवन मुळातच अपूर्ण आहे. ज्या जगाच्या परिसरामध्ये माणूस जीवन जगतो त्यामध्ये आपल्यासाठी थांबणारे आपली वाट पाहणारे असे काहीच नाही. अचेतन आणि सचेतन म्हणजेच वस्तू आणि प्राणी काळाच्या अधीनपणाने एका दिशेने सारख्या वाहत असतात. जीवनाची लुकलुकणारी ज्योत मृत्यूच्या गडद अंधारात कधी गडप होऊन जाते. अशा रीतीने जे एकदा हातून निसटते त्याचे दर्शन काही पुन्हा होत नाही. केव्हा काय घडेल याचा नेम नसतो. पण प्रसंग गुदरला म्हणजे त्यास मुकाट्याने तोंड देण्यापलीकडे माणसाला काहीच करता येत नाही. यामध्ये एक मोठा आशेचा किरण सापडतो, तो हा की माणसाने कशासाठी जगावे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. माणूस आपले ध्येय ठरवून त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचा साचा बनवू शकतो. प्रत्यक्षात असे आढळते की आधीच अपूर्ण असलेल्या जीवनाला अपूर्ण म्हणजे तात्पुरत्या ध्येयाची जोड दिल्याने माणसाचे या जगामधील जीवन जास्तच अपूर्ण बनते. अशा जीवनामध्ये विकारांचा धुमाकूळ असतो, वासनेचा विलास असतो, अहंकाराचा बडेजाव असतो, आशा ममता यांची कैद असते. माणसाच्या अंतर्यामी सदैव खेचाखेच चालल्यामुळे त्याला शांती व समाधान कधीही अनुभवास येत नाही. ही शोकांतिका टाळायची असेल तर ईश्वर प्राप्तीचे किंवा स्वस्वरूपानुभवाचे ध्येय माणसाने ठेवावयास पाहिजे. जगाला चालविणारी सत्ता म्हणजेच ईश्वर. अंतर्यामीपणाने तो आपल्या अंतःकरणात आहे. त्याला मनापासून शरण गेल्यास संसाराच्या संकटात तो खरोखर हात देतो. आपले जीवन आनंदमय करून लोकांना आनंद देण्याचा हाच खरा मार्ग आहे. आरंभी श्री समर्थ रामदास स्वामींनी संसाराला महापुराची उपमा देऊन एक रूपक रचले आहे. संसार सारखा वाहतो म्हणून नदी, अनंत घटनांचा प्रवाह म्हणून महानदीचा पूर, घटनांचे प्रकार पुष्कळ म्हणून पुरामध्ये असंख्य जलचर, मृत्यूसारखा पाठीमागे म्हणून काळ सर्पांचा दंश,
आशा म्हणजे आणखी हवे, ममता म्हणजे हे माझे ते माझे, यामुळे जीव देहाला चिकटतो आणि म्हणून बेडी पाण्यात सुसरी लचके तोडतात, दुःख देतात म्हणून आशा ममता दुःखात लोटतात. अहंकार अधपतनाला नेतो म्हणून तो पाताळात नेणारा नक्र. काम, तिरस्कार, मद, मत्सर हे विकार भुलवतात. त्यात कामवासना फार जबर म्हणून तिची मगर मिठी. जीवाभोवती वासनेचे आवरण, त्यातून स्वार्थाचा उगम. स्वार्थापायी दुराचार म्हणून गळ्यात वासना धामीन. सारखे विष ओकते, भयंकर जिव्हा लाळते. माझे माझे करून फुकट मरून जातो, म्हणून डोक्यावर ओझे घेऊन बुडतो. अज्ञानाचा प्रभाव, अहंकाराने आत्मविस्मृती, अहंतेचा बुद्धीवर अंमल म्हणून अंधार, चोर आणि भूतबाधा, दृश्यात अडकला म्हणून भोवरा, व्यर्थ मेला म्हणून वाहत गेला. अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामी यांनी जगाला शिकवण दिली आहे. चला तर मग श्रवण करूयात वैराग्य निरूपण ओवी स्वरूपामध्ये पुढील प्रमाणे. समास 10वा. वैराग्य निरूपण ओवी स्वरूपामध्ये पुढील प्रमाणे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. श्रीराम. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार, काळ सर्प. श्रीराम. आशा ममता देही बेडी, सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाचे साकडी, माझी घालिती. श्रीराम. अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथोनिया सोडविले नवचे प्राणी. श्रीराम. काम मगर मिटी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर मोहटेना, भुली पडली. श्रीराम. वासना दमिनी पडली गळा, घालून वेटाळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. श्रीराम. माथा प्रपंचाचे ओझे, घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमानाने. श्रीराम. पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काविरे, भूतबाधा. श्रीराम. बहुतेकावरती पडिले, प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी बोभाईले, भावार्थ बळे. श्रीराम. देवा आपण घालून उडी, तयासी नेले पैलथडी, एरते अभाविके बापुडे, वाहातची गेली. श्रीराम. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ दे कोण भुलला, संकटी पावे भाविकाला, रक्षितसे. श्रीराम. जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे, निज दासाचे. श्रीराम. जे अंकित ईश्वराचे, तयास सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवाचे, भाविक जन. श्रीराम. जैसा भाव जयापासी, तैसा देव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी, प्राणी मात्रांचा. श्रीराम. जरी भाव असिला माईक, तरी देव होय महाठक, नवलतयाचे कौतुक, जैशाच तैसा. श्रीराम. जैसे जयाचे भजन, तैसेची दे समाधान, भाव होता किंचित न्यून, आपणही दुरावे. श्रीराम. दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैस्यास तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी. श्रीराम. जैसे आपण करावे, तैसेची तेने व्हावे, जरी डोळे पसरुनी पहावे, तरी तेही टवकारे. श्रीराम. भ्रुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी, आपण हास्य करिता पोटी, तेही आनंदे. श्रीराम. जैसा भाव प्रतिबिंबला, तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला, तैसाची ओळे. श्रीराम. भावे परमार्थाची आवाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहाटा, सज्जन संगे. श्रीराम. भावे भजनी जे लागले, ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले, पूर्वज तेही. श्रीराम. आपण स्वये तरले, जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले, अभक्त भावार्थी. श्रीराम. धन्यतयाची जननी, जे लागले हरिभजनी, तेहीच एक जन्मजनी, सार्थक केला. श्रीराम. तयाची वर्णू काय थोरी, जयाचा भगवंत कैवारी,
कासे लावून उतरी पार दुःखाचा श्रीराम. बहुता जन्माचे सेवटी जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती श्रीराम. म्हणून धन्य ते भाविक जन जेही जोडिले हरिनिधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले श्रीराम. आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पणीया लुटी आनंदाची करावी श्रीराम. हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट नैराश बोधे श्रीराम. धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश, तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी श्रीराम. जया संसाराचे दुःख विवेके वाटे परमसुख, संसार सुखाचे निपडत मूर्ख लोधोन पडती श्रीराम. जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिनी स्वानंद सोहळा, जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय श्रीराम. ते अक्षय सुखे सुखावले संसार दुःखे विसरले, विषय रंगी ओरंगले श्रीरंग रंगी श्रीराम. तया सफावली नरदेह पेटी केली ईश्वरेसी साठी, एरे अभाविके करंटी नरदेह गेला श्रीराम. आवचटे निधान जोडले ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे श्रीराम. बहुत तपाचा साठा तेने लाधला परिसगोटा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नेने श्रीराम. तैसा संसारासा आला माया जाळी गुंडाळला, अंती एकलाची गेला हात झाडूनी श्रीराम. या नरदेहाचे निसंगती बहुत पावले उत्तम गती, एके बापुडी यातायाती वरपडी झाली श्रीराम. या नरदेहाचे नी लागवे सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले श्रीराम. कोण समयो येईल कैसा याचा नकळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती श्रीराम. तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कळत्रादी सकळ बिघडून जाती श्रीराम. पहिली घडी नवे आपुली वयसा तरी निघून गेली, देह पडताच ठेविली आहे नीच योनी श्रीराम. श्वान शुकरादी कनीच याती भोगणे घडे विपत्ती, तेथे काही उत्तम गती पाविजेत नाही श्रीराम. मागा गर्भवासी अटाटी भोगिता झालासी रे हिंपुटी, तेथुनिया थोरा कष्टी सुटलासी दैवे श्रीराम. दुःख भोगिले आपुल्या जीवे तेथे कैची होती सर्वे, तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा श्रीराम. कैची माता कैचा पिता कैची बहीण कैचा भ्राता, कैची सुहृदय कैची वनिता पुत्र कळत्रादिक श्रीराम. हे तू जाण मावेची आवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुख दुःखाची संगाती नव्हेती श्रीराम. कैचा प्रपंच कैचे कुळ कासया होतोसी व्याकुळ, धन कन लक्ष्मी सकळ जाई जने श्रीराम. कैचे घर कैचा संसार कासया करीसी जोजार, जन्मवरी वाहोन भार सेखी सांडून जाशी श्रीराम. कैचे तारुण्य कैचे वैभव कैचे सोहळे हाव भाव, हे सकळही जाण माव माईक माया श्रीराम. एच क्षणी मरोन जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणोनिया श्रीराम. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसे माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष श्रीराम. कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली कैसी रे पडत मूर्खा श्रीराम. तुझे तुझ नवे शरीर तेथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे श्रीराम. एका दुर्भरा कारणे नाना निचाची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी श्रीराम. जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी, माझेने घातले जन्मासी तैसी कैसे विसरावे श्रीराम.
अहर्निशी ज्या भगवंता सकळ जीवाची लागली चित्ता मेघ वरुषे जयाची सत्ता सिंधू मर्यादा धरी श्रीराम भूमी धरिली धराधरे प्रकट होई जे दिन करे ऐसी सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो का श्रीराम ऐसा कृपाळू देवाधिदेव नेनवे जयाचे लाघव जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे श्रीराम ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडून धरिती विषय काम ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती श्रीराम रामे विन जे जे आस तितुकी जाणावी नैराश माझे माझे चावकाश सीनची उरे श्रीराम जयास वाटे सीन व्हावा तेने विषयो चिंतित जावा विषय न मिळता जीवा तगबग सुटे श्रीराम सांडून राम आनंद गण ज्याचे मनी विषय चिंतन त्याची कैसे समाधान लोलंगतासी श्रीराम जयास वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मूळ जे श्रीराम जेथे वासना झोंबून पडे तेनेची अपाय दुःख चढे मनोनी विषय वासना मोडे तो एक सुखी श्रीराम विषय जनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख पूर्वी गोड अतिशोक नेमस्त आहे श्रीराम गळगिळीता सुख वाटे ओढून घेता घसा फाटे काते बापुडे मृग आपटे चारा घेऊन पळता श्रीराम तैसी विषय सुखाची गोडी गोड वाटे परिते कुडी म्हणून या आवडी रघुनाथी धरावी श्रीराम ऐकोनी बोले भाविक कैसे निघडे जी सार्थक सांगा स्वामी हेमलोक चुके जेने श्रीराम देवासी वास्तव्य कोठे तो मज कैसे नि भेटे दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी श्रीराम धडपुडी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती ऐसा उपाय कृपामूर्ती मज दीनास करावा श्रीराम वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे तेने होईल स्वभावे समाधान श्रीराम कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे म्हणा भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम ऐसा म्लान वदने बोले धरिले सुदृढ पाऊले कंठ सद्गतीत गळाले अश्रुपात दुःखे श्रीराम देखोण शिष्यांची अनन्यता भावे ओळला सद्गुरुदाता स्वानंद तुंबळेला आता पुढीले समासी श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास 10वा समाप्त दशक 3रा समाप्त जय जय रघुवीर समर्थ।